तर आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, नागपूरमधल्या काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, काही ठिकाणच्या निवडणुका पार पडतायत, तिथे मोठी तयारी करण्यात आलेली आहे। काय परिस्थिती आहे? काही वॉर्डातल्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहे, पण आपण पूर्ण आकडेवारी बघायला गेल्या संपूर्ण राज्यात जेवढ्या निवडणुका होत आहे त्याच्यापैकी 10% ज्या निवडणुका आहे त्या नागपूर जिल्ह्यात होत आहे। म्हणजे 27 नगरपंचायत आणि परिषदेमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या आज मतदान होणार आहे। आणि संपूर्ण विदर्भात बघायला गेलं तर 93 ठिकाणी हे संपूर्ण मतदान होत आहे। अमरावती विभाग आणि नागपूर विभाग असं मिळून आणि 1/4 पेक्षा जास्त ज्या जागा आहे विदर्भातल्या त्या केवळ नागपूर जिल्ह्यातल्या आहे। त्यामुळे आज सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे। मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, पालकमंत्री म्हणजे महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा, कामठी विधानसभा मतदारसंघातील बेसा येथले हे चित्र दाखवते। एका मतदान केंद्रावर आता सगळी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। अखेरचा हात फिरवण्यात येतोय। पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज दिसून येत आहे। 2 मतदान केंद्र इथे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। मॉक पोल जे आहे ते पूर्णपणे झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भात बघायला गेलं तब्बल आता 90 पेक्षा संपूर्ण या सगळ्या जागा आहे। मतदार सकाळपासूनच पोहोचले। 7:30 वाजता ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होत असली तरी मतदानाचा उत्साह हा सगळा बेसा जो परिसर आहे हा शहरी भाग आहे, नागपूरच्या वेशीवर असलेला संपूर्ण हा परिसर आहे। त्यामुळे मतदार इथे सकाळपासूनच म्हणजे 7:30ला जरी मतदानाची प्रक्रिया सुरू होत असली तरी आधीच पोहोचलेले आहे। संपूर्ण प्रशासन तयारी झालेली दिसते। आपण दोन्ही मतदान केंद्रावरची संपूर्ण चित्र बघू शकतो कशा पद्धतीने जे सर्व अधिकारी निवडणूक कर्मचारी जे लावलेले त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली दिसते। आणि नागपूर जिल्ह्याचं बघायला गेलं तर 2-3 ठिकाणच्या लढती ज्या त्या अतिशय महत्वाच्या समजण्यात येतात। एक तर कळमेश्वरमध्ये झालेलं शाब्दिक चकमक काँग्रेस विरुद्ध भाजप, त्यानंतर कामठीमध्ये होणारी बहुरंगी लढत। अमर, सध्या आपण स्थिती पाहतोय अनेक जण त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। निवडणूक आयोगाचे जे काही कर्मचारी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, कशा प्रकारे सुविधा त्या ठिकाणी करण्यात आली आपण पाहिलेलं आहे।